दिली एका दिवसात समजू शकतो, लहान आहे. पण उत्तर प्रदेश ती काही 6 दिवसाची घेतली नाही, अतिशय कमी दिवसामध्ये घेतली. तर असं असताना महाराष्ट्रामध्ये इतक्या फास्ट टप्प्यात घ्यायचं कारण काय? तुम्ही इथं तामिळनाडू एका टप्प्यात घेऊ शकता, बाकीची राज्य मध्य प्रदेश एका टप्प्यात घेऊ शकता, तर महाराष्ट्रात 7 वेळ होता. याचा अर्थ स्वच्छ हा दिसतो. एक तर राज्यकर्त्यांना चिंता असावी असं दिसते, आणि त्यामुळे प्रधानमंत्री पुन्हा पुन्हा त्या राज्यात कसे जातील याची काळजी घेण्याच्यासाठी हे टाईम टेबल एक वेगळं बघायला मिळतं. आपल्याला दिसतं की मोदी दर आठवड्यात साधारणतः महाराष्ट्रात कुठे ना कुठे आता तर कोल्हापूरला येऊन गेले ना, कोल्हापूरला येऊन गेले, कराडला येऊन गेले, माळशिरसला येऊन गेले, सोलापुरात येऊन गेले, अनेक ठिकाणी त्यांचे दौरे चालू आहेत. आणि त्या अधिक ठिकाणी जायला एक संधी मिळावी म्हणून ही निवडणूक महाराष्ट्राचे 5 टप्प्यामध्ये ही जाणीवपूर्वक घेतलेली दिसते. 543 सगळ्या मतदारसंघात फिरण्यासाठी सोय केली जाते. सगळ्या मतदारसंघात जाण्यासाठी सोय केली जाते. टप्पे वाढवले नाही, एकाने बोला. 543 मतदारसंघात प्रचार करता यावा यासाठी पंतप्रधानांनी हे असे टप्पे वाढवले का? खरं काही दिसते ना. मला सगळं देशाचं मी सांगू शकणार नाही, पण महाराष्ट्राचा तो चेंज आहे. पहिला प्रश्न ते शंकास्पद वाटत नाही का? इतके दिवस उशिरा निवडणूक आयोगानं टक्केवारी जाहीर केली, त्यात त्यांनी मतदान किती झालंय हा आकडा जाहीर नाही केलेला आहे. आणि टक्केवारी जो वाढले त्या दिवशी 60% मतदान झालं आणि परत 10 दिवसांनी रिवाईज केल्यावर 6% फरक पडतोय. लोकांचं म्हणणं असतं की 2 दिवस ठीक आहे अपडेट करायला, इतके दिवस आणि 2-4% ठीक आहे, पण इतकं जम्बो दाखवत ही शंकास्पद वाटतं. काळजी करण्यासाठी स्थिती आहे. तर उदाहरणार्थ गडचिरोलीला हायस्ट होती, म्हणजे तो आदिवासींचा काही भाग दुर्गम आहे. असं असतानासुद्धा चंद्रपूरच्या नागपूरपेक्षा गडचिरोलीची टक्केवारी जास्त. आता ती माहिती घ्यावी लागेल देशमध्ये जाऊन. आणि नागपूरला 50-4 आहे, पण नागपूरला एक तर उपराजधानी, सुशिक्षित वर्गाची टक्केवारी जास्त, आणि नाही म्हणलं तर तिथं उमेदवारी व्हावी होते. नितीन गडकरीसारखे उमेदवार हे असतानासुद्धा 50-4 नागपूरला होतं. त्याचा अर्थ एक तर लोक उदासीन असतील, आम्हा लोकांच्या कामाच्या बद्दलची अस्वस्थता किंवा नाराजी असेल, किंवा हवामान हाही मुद्दा विशेषतः विदर्भात टाळता येणार नाही. कडक ऊन एक तुम्ही कारण सांगितलं, मात्र ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण अस्थिर वारंवार होतं याचा काही परिणाम मतदारांवर झाला असं वाटतं का? त्यामुळे फक्त ही टक्केवारी कमी येते हे कारण असू शकतं? नाही, तसे सांगता येणार नाही. पण आता टक्केवारी वाढते असा ट्रेंड आहे. यानंतरच्या ह्याच्यात तर नक्कीच वाढेल. 2 टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही 2-0 पुढे आहोत. मोदी असं की या देशात अलीकडच्या काळात म्हणजे वास्तवता आणि सत्य सोडून इतकं बोलणारं कुणी प्रधानमंत्री आम्ही पाहिले नव्हते. आता काल जे गृहस्थ आले इथं काय त्यांचं नाव UPचे CM, आता मी TV बघत होतो त्यांचं स्टेटमेंट. काँग्रेस गाईचं मांस याचा प्रसार करायला काँग्रेसचे कुठनं हा जावेश्वर त्यांनी काढला कुठून? किंवा प्रधानमंत्रीसुद्धा अनेक गोष्टी असं सांगतात 100% खोट्या. स्त्रियांच्या घराचं मंगळसूत्र कुणी विषय काढला? हा काही निवडणुकीचा विषय आहे, पण ते त्याच्यावर बोलले. आणखी अनेक काही गोष्टी बोलत आहेत. त्यांच्याकडं लोकांचं समाधान करण्याच्या संबंधीची खात्री त्यांना दिसत नाही, आणि त्यामुळे
बेसिक इश्यूज जे आहेत ते इश्यूज बाजूला ठेवून निवडणुकीमध्ये लोकांना दुसरीकडे डायव्हर्ट करायचं एवढा एक तरी कार्यक्रम आता मोदींचा दिसतो. काल गुजरातमध्ये बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की 26/11 घडल्यानंतर UPAच्या काळामध्ये फक्त डोसियर पाठवले जात होते आणि आमच्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये डोस दिले जात आहेत. तर आणि तसा त्याप्रमाणे आतंकवाद्यांवर कारवाई करायला UPAच्या काळामध्ये कमी पडले असं त्यांना सुचवायचे. ते सतत ह्या गोष्टीचे सतत बोलत आहेत. त्याचं कुणी गांभीर्याने आता घेत नाही. 2% झाल्यानंतर मोदींचा भाषणातला मूड चेंज झाल्याचं पाहण्यामध्ये त्यांना सातत्यानं शाहू फुले आंबेडकर आठवताना दिसत आहेत. अगोदर ते जय श्रीराम आणि इतर नेत्यांची नावं घ्यायची. हा ट्रेंड कुठंतरी आता बदललेला वाटतोय का? तुमचं स्टेटमेंट आमच्या अन्यायच आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बोलण्याचे त्यांना समाधान वाटत नाही. असं आहे की हे तुम्ही जे म्हणता त्यांची एक स्टाईल आहे. त्यांची स्टाईल अशी आहे की आता समजा कोल्हापूरला आली